नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्रामध्ये. आपण प्लॅटफॉर्मचं नाव चेंज केलंय. तर आज आपल्यासोबत आहेत विनीत शिर्के, यांचा 7 रँक आला नुकताच राज्यसेवा 2023 मध्ये, आणि ते OBC मधून प्रथम क्रमांकाने पास झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन विनीत. धन्यवाद सर. तर विनीतची अजून एक अचिव्हमेंट जी आहे की खूप जणांना इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम येतो, आणि मागच्या वर्षी सर्व 77 होते, यावेळेस ते पण ST आहे. विनीत पण ऑलरेडी ST आहे. तर विनीतला यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये 75 मार्क्स म्हणजे 75 मार्क त्यांना मिळाले. ऑलमोस्ट इंटरव्ह्यूचे टॉपरच विनीत आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन विनीत. धन्यवाद सर. तर एक आपण साधारण चर्चा करूया की कशा पद्धतीने अभ्यास केला किंवा कुठल्या गोष्टींचा फायदा झाला, जेणेकरून जे काही तयारी करणार आहेत 24 साठी, तर त्यांना त्या गोष्टीचा फायदा घेता येईल. तर पहिले आपण थोडंसं, मला वाटतं तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सांगा, म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे कशात केलं, तयारी कशी केली, काय म्हणजे एक अंदाज येईल बघणाऱ्यांना. सर, माझं ग्रॅज्युएशन हे कराड शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय कराड, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर मी UPSCची सुद्धा तयारी केली होती, पण त्यामध्ये थोडंसं मला अपयश आलं. पण कधीपासून साधारण तयारी करताय? मी MPSCची 2020चा पहिला अटेम्प्ट केला, त्याआधी मी UPSC दिली होती. UPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मला तेवढं कॉम्पिटेटिव्हनेस थोडंसं मार्क्स कमी होते, त्यामुळे पण MPSCच्या प्रवासामध्ये मला हे यश मिळालं. ऑलरेडी तुमचे ST आहे, ते कधी झालं काय सिलेक्शन? 2023ला माझं ST या पोलीस सिलेक्शन झालं. ST आणि SO दोन्ही झालं होतं. ओके. आणि त्यामध्ये मी ST आहे. येस. विनीत यांनी ऑप्ट आउट केलं होतं, आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. मी जे काल खूप वेळा टाकत होतो की सौरभ आणि सौरभचा रँक 5 आहे, विनीतचा रँक 7 आहे. दोघांनीही स्वतःहून ऑप्ट आउट केलं, आणि मी जे म्हणतो ना नेहमी, आपण दिलं की खूप जास्त येतं, तर दोघांनाही जवळपास DC मिळते. तर DC मिळते यासाठी पण खूप खूप अभिनंदन आहे. तर बाकीचे जे लोक आहेत ज्यांना आता मेट्रोलॉजी ऑप्ट आउट वगैरे आहे, त्यांना इथं विनंती राहील की ज्यांना शक्य त्यांनी ऑप्ट आउट करा. दिल्याने जास्त मिळतं, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपण हे करूया आता की साधारण आता 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. असं कन्सिडर करा की तुम्हाला DC नाही भेटलं, तुम्हाला एक तहसीलदारावर काहीतरी मिळालं असतं, तुम्हाला परत परीक्षा द्यायची आहे 1 डिसेंबर. तर कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच ठेवला असता किंवा स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय केलं असतं? सगळ्यात पहिला म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत एक गैरसमज आहे की आपण त्याला नॉलेज ओरिएंटेड एक्झाम असतं, पण मला वाटतं की त्याला मार्क्स ओरिएंटेड बनवलं पाहिजे, कारण की अंतिम आपलं सिलेक्शन हे मार्क्स असतं. आणि प्रिलिम्सच्या बाबतीत म्हणजे MPSCच्या पर्टिक्युलर एक खूप सेफ स्कोर असणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट लागेपर्यंत मॅचची तयारी खूप एकदम फिअरलेसली करता येते. म्हणजे एक 125 to 130 स्कोर जो आहे सेम मानला जातोय मागच्या 2-3 वर्षात. तर प्रिलिमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जे आपले कोर स्ट्रेंथ वाले सब्जेक्ट की आपले पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी, ह्यावर खूप स्ट्रेंथने चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि प्रिलिमचा वर्ड बाय वर्ड, उदाहरणार्थ असं की इकॉनॉमिक्सच्या बाबतीत सस्टेनेबल डेव्हलपमेंट टॉपिक आहे, किंवा सोशल इन्क्लुजनच्या मध्ये स्कीम येतात, त्यासाठी वंचित गटांच्या बाबतीत स्कीम, महिला, बालक अशा स्कीम, व्हल्नरेबल सेक्शन्स म्हणजे ट्रायबल असेल, मुलं असेल, तर चिल्ड्रन असतील, ओल्ड एज असतील, तर आणि एक पॅटर्न थोडा डिकोड केला आपण जर मागच्या 5-6 वर्षांचे बघितले. उदाहरणार्थ की सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटीवर प्रिलिम्स मध्ये दरवर्षी एक प्रश्न येतो. तशा दृष्टिकोनातून जर तयारी केली आणि मॅक्सिमम स्कोर या सब्जेक्ट मध्ये जर केला तर आपण निश्चित प्रिलिम करू शकतो. त्याचबरोबर मग करंट आणि हिस्ट्री आणि जनरल सायन्स सब्जेक्ट आहे, ते थोडेसे आपण खात्री देऊ शकत नाही की आपल्याला आउट ऑफ मार्क्स घेता येईल, पण तिथेही सुद्धा आपण जे आपले बेसिक पुस्तकं जी आहेत म्हणजे तर ती पुस्तकांचा मिनिमम सोर्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन जो सार्वजनिक मंत्रालय बरोबर तोच खूप महत्वाचा आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा येतो, काय होतं आता खूप जण आहेत, म्हणजे कालच व्हिडिओमध्ये एक जण कमेंट केली की सर मी खूप वर्षापासून खूप चांगला अभ्यास करतो पण माझे प्रिलिम्स निघत नाही. तुम्हाला काय वाटतं की अशा कुठल्या गोष्टी की ज्या अभ्यास केल्यानंतर खूप जणांना प्रिलिम्स क्लिअर करता येत नाही? जर आपला खरंच जर मला वाटतं की कंटेंट असेल, नॉलेज असेल, तर एक्झामचा अप्रोच म्हणजे PYQ जर ऑफिसर सॉल्व्ह केलं मॅक्सिमम, तर त्यातून आपलं एक म्हणतात की एज्युकेटेड गेस ते वर्क होतात. किंवा म्हणजे थोडंसं कसं असतं की
ॲव्हरेज स्कोर हा ऑलमोस्ट सगळ्यांना येतो, बरोबर. पण एका थ्रेशोल्डच्या वर जर स्कोर जायचा असेल तर ते जराशी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागते. बरोबर. जर तुम्ही जर सगळ्याच सब्जेक्टला इक्वल इम्पॉर्टन्स दिला तर जरी एखादा सब्जेक्ट काय वर्कआउट नाही झाला तरी तो दुसऱ्या सब्जेक्टमध्ये भरून होतो. उदाहरणार्थ 2023च्या प्रिलिममध्ये जो भरवशाचा पॉलिटिक्सचा सब्जेक्ट, त्यातच माझे 6 प्रश्न चुकले होते. पण जो अनप्रेडिक्टेबल असा हिस्ट्रीचा सब्जेक्ट होता त्यात माझे जवळपास 13 बरोबर आले, ते कम्पॅन्सेट झालं. तर आपण असं जर सर्व बाजूंवर तयारी केली तर प्रिलिम निघायला फार अडचण नाही आपल्यासोबत. बरोबर. नाही आता एक्झॅक्टली काय चाललं माहिती का, काही मुलं असे कन्फ्युज आहेत की थोडं मेन्स करूयात मग प्रिलिम्सवर शिफ्ट होऊया, आणि असा विषय झाला की शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रेशर प्रचंड आहे, आणि तुमचेच जे काही कलिग म्हणूया आपण एक PDF आली होती की किती STIने सुट्ट्या टाकून राज्यसेवेची तयारी केली आहे. त्यामुळे थोडीशी कुठेतरी मुलांमध्ये अशी भीती की कट ऑफ जास्त वाढेल का, मग मी मेन्स करू की कम्प्लीट प्रिलिम्स करू, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? तेच मगाशी तसं म्हणते की मी तुम्हाला मेन्सचे जर 3 ते 4 महिने होतात हे 100% वापरायचे असते तर तुमचा प्रिलिमचा स्कोप सेफ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 125 to 30 यायला पाहिजे असं एक टार्गेट ठेवलं पाहिजे असं वाटतं मला. आणि आता आपली एक्झाम बऱ्याचदा खूप पुढे गेली तर मग आपले जे म्हणजे कॉमन सब्जेक्ट आहेत, उदाहरणार्थ हिस्ट्री, जिओग्राफी आणि लक्ष्मीकांत जे आपलं पॉलिटिक्सचं पुस्तक आहे कोर्ट पॉलिटी, तर या सब्जेक्टवर जरी आपण खूप स्ट्रेंथ आणली आणि जे नवीन विद्यार्थी ज्यांना आधीचं काहीच म्हणजे फ्रेशर्स आहेत तर त्यांनी एखादा मिळालेल्या वेळेमध्ये HID सारखा सब्जेक्ट ओव्हरलुक जरी करून ठेवला तर त्यांना थोडी भीती राहणार नाही पुढे. किंवा लँग्वेज एखादा सब्जेक्ट जस्ट एक ओव्हरलुक करून घेतला मेन्सचा तरी मला वाटतं चालेल, पण प्रिलिमला हे महत्व दिलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आता हे जे विचार बरेच जण आहेत. आता आपल्याला माहिती की 24ला खूप सिनियर लोक आहेत सगळे, त्यांनी 4-4, 5-5 वर्ष अभ्यास केलाय. असं नाही की त्यांना HRD बद्दल माहित नाही, त्यांनी खूप लोकांनी तर मेन्स दिले, खूप लोकांचा आधी अभ्यास पण झालेला आहे. त्यांना परत असं वाटतं की एक ऍडव्हान्टेज मिळावा म्हणून आता आपण केलं पाहिजे. ऍक्च्युली याच्यावर पण बोललो होतो की प्रिलिम्सला जर चांगला स्कोर आला, तुम्ही जसं म्हणताय, तो जो कॉन्फिडन्स असतो ना की डे 1 पासून आणि रिझल्ट लागेपर्यंत हा जो स्पॅन असतो ना, इथे तुम्हाला मेन्स मध्ये ऍडव्हान्टेज मिळवता येतो. कारण इथे फार कमी लिमिटेड पब्लिक असते की जे ह्या स्कोरला आहे. बाकीची चल बिचल असते, व्हिडिओ बघतात, एक्सपेक्टेड कट ऑफ, याला भेट त्याला भेट, एवढ्यात होईल का सर, तेवढ्यात होईल का. तर कुठेतरी हा ऍडव्हान्टेज घेण्यासाठी मग प्रिलिम्सवर फोकस केलेला चांगला आहे. आणि मग तसे 4-4.5 महिनेपर्यंत वेळ आरामात मिळतोच. त्याच्यामध्ये नवीन जरी कोणी सिरीज आलेला असेल तरी ते करू शकता, असं काही फार अवघड त्याच्यामध्ये नाहीये. दुसरं एक प्रिलिम्सच्या अनुषंगाने असा विषय असतो की खूप लोकांना ना टेम्परामेंटचा आपण म्हणतो, तुमचा स्वभाव थोडा शांत आहे म्हणून तुम्हाला कदाचित मे बी ते एन्झायटी, प्रेशर त्या गोष्टी जास्त येणार नाहीत. पण काही जणांच्या पर्सनॅलिटी असतात, म्हणजे थोडंसं चंचल म्हणूया आपण, किंवा व्हायबल लगेच होणारे किंवा एक्स्ट्रा एन्व्हायरमेंटला अफेक्ट होणाऱ्या पर्सनॅलिटी जे आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये अभ्यास केल्यानंतरही परीक्षेत जाऊन काहीतरी गोंधळ होतो, थोडी गडबड होते आणि अभ्यास असूनही पास होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे आता खरं तरी बेसिक पर्सनॅलिटी अलाइन असल्यामुळे तुम्हाला जास्त एफर्ट घ्यायची गरज नाहीये, पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काय सांगता येईल? नाही, टेम्परामेंटचा म्हणजे इफेक्ट हा ऑलमोस्ट सगळ्यांनाच पडत असतो, पण एकतर एक्झामचं स्वरूप असं आहे की आपले ऑब्जेक्टिव्ह एक्झाम. बरोबर. आणि म्हणजे मी असंच मित्रांशी बोलताना म्हणायचं की कंटेंट इज द गॉड. आपली जेवढी कंटेंटवर जास्त कमांड असेल तर माझा असा अनुभव आहे की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला ऍक्युरेसी आणणं हे थोडं इतकं पण टेम्परामेंटवर अवलंबून असतं, जसं की डिस्क्रिप्टिव्हवर आपल्याला ते लिहावं लागतं. तर मला वाटतं की जास्तीत जास्त जेव्हा रिव्हिजन केलं आपण तर तो कॉन्फिडन्स जो आहे ना तो आपले टेम्परामेंट मॅनेज करू शकतो. आणि तरी सुद्धा जर अडचण येत असेल तर आपण एक सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट जर सोडवल्या, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट जर सोडवल्या तरी फायद्याचं होईल. किंवा जो सब्जेक्ट बद्दल आपल्याला इन्सिक्युरिटी आहे तो सब्जेक्ट जर आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केला, म्हणजे टेम्परामेंट लूज होण्यामागे इन्सिक्युरिटीच कारण असतं. बरोबर, एक्झॅक्टली तीच येते की शेवटची परीक्षा आहे, आता नाही झालं तर काय होणार नाही, खूप जास्त ऍड आलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह शेवट पॅटर्न आहे, नंतर मग गॅजेटेड क्लास 1 क्लास 2 होण्याची माझ्या आयुष्यातली संधी जाणार. आणि मग ते अक्युमुलेट होऊन सबकॉन्शियस माइंडवर त्याचा एवढा इम्पॅक्ट असतो की माणूस साध्या साध्या गोष्टी वाचताना चुका करतो. बरोबर. तो जो भाग आहे टेम्परामेंटचा, खरं तर विनीची पर्सनॅलिटी अशी आहे की ती शांत स्वभाव किंवा त्याला म्हणजे आपण
टेम्परामेंटच त्यांचं मुळात चांगलं असल्यामुळं त्यांना त्याचा जास्त कधी फरक पडणार नाही. पण बाकीच्या लोकांसाठी जसं बऱ्याचशा टॉपर्स कडून आपण ऐकलं, सुधाकर सर पर्टिक्युलरली, की थोडं शांत राहिलं पाहिजे. खूप जास्त असं मोठे टार्गेट सेट करून नाही झाल्यावर परेशान होण्यापेक्षा छोटे छोटे टार्गेट्स सेट करून ते एन्जॉय करून एक त्याच्यामधला कॉन्फिडन्स असेल तो बिल्ड करणे, रिव्हिजन चांगलं करणे आणि सायकोलॉजिकली एक बॅक करणे की नाही आपलं होऊ शकतं, आपण होणार आहोत, आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय, त्यानं कुठेतरी तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. मेन्सची तयारी करत असताना मेन्सच्या बाबतीमध्ये की तुमची काय स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही आता 20 पासून करताय म्हणजे नाही म्हणलं तरी 3-4 मेन्स तुमच्या झाल्या होत्या. तुम्हाला असं काय वाटतं की यावेळेस 2023ला की ही गोष्ट खूप जास्त उपयोगात आली किंवा याचा मला खूप जास्त फायदा झाला? सर माझ्या अटेम्प्ट बद्दल पहिला बोलतो की म्हणजे मी 2020 पहिल्या अटेम्प्ट पासून मी इंटरव्ह्यूला गेलो. अरे वा. पण म्हणजे 4ही अटेम्प्टला मी इंटरव्ह्यू दिला, पण माझा स्कोर जो आहे तो विदिन रेंज मध्ये स्टक झाला. 410 ते 420 ची रेंज सुटत नव्हतं. मला त्यावेळेस असं जाणवलं की माझे रिव्हिजन कमी पडतात आणि रिव्हिजन कमी पडण्याच्या मागे पण एक कारण होते की माझं जे मटेरियल जे आहे ते एका ठिकाणी कलेक्टिव्ह नाहीये. बरोबर, स्कॅटर्ड असेल आणि त्यामुळे तो एक आळस येतो किंवा सुटून जातो काही. मग 23 साठी पर्टिक्युलरली मी असं केलं होतं की फक्त हिस्ट्री आणि जॉग्राफी हे 2 सब्जेक्ट सोडले तर इच अँड एव्हरी पॉइंटवर माझ्याकडं नोट्स इच अँड म्हणजे मराठी आणि इंग्लिश व्याकरणामध्ये सुद्धा नोट्स होत्या. त्यामुळे फायदा असा झाला की मी लास्टच्या 20 दिवसामध्ये 3 रिव्हिजन माझ्या झाल्या. आणि तुमचं जर मटेरियल कमीत कमी जागेमध्ये जर असेल तर तुमचं रिव्हिजन खूप फास्ट होतात. आणि लास्ट मोमेंटला जर तुम्ही एक विजिबिलिटी जरी घेतली लास्ट मोमेंटला, कारण की आपली फॅक्ट बेस्ड एक्झाम आहे, बऱ्याच फॅक्ट्स मीन्सला लक्षात ठेवायला, काही गोष्टींची विजिबिलिटी जरी घेऊन गेलो तरी आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही जर मटेरियल तुमचं जास्तीत जास्त मटेरियल कमी जागेमध्ये जर बसवलं नोट्सच्या माध्यमातून, मायक्रो नोट्स असतील किंवा काही, तर तुमचे जास्त रिव्हिजन होतील, तेवढी ॲक्युरेसी वाढेल. आणि प्लस तुम्ही मला असं वाटतं की PYQ सुद्धा खूप जास्त प्रमाणात तेच रिपीटेड सोडवले. बरोबर. आता हे 2 गोष्टी याच्या मला लिंक करावं वाटतं ह्याच पॉईंटला धरून. एक तर की सुधाकर सरांनी सेम म्हणजे 21च्या मेन्सच्या 15 दिवस आधीपर्यंत सर नोट्स काढत होते. जे आपण GS2 GS3च्या बॅच मध्ये दिलं सरांच्या हँड रिटन नोट्स आहेत. सुधाकर सरांची 100 मार्कांची इम्प्रुव्हमेंट झाली. सुधाकर सरांचा इश्यू काय व्हायचा, दरवेळी क्लास 2 मिळायची, जे क्लास 1 साठीचे फाईट करत होते. मग शेवटी फायनली रँक 4 आला. त्यांनी पण सेम गोष्ट केली की कन्सोलिडेट केलं, एक पॉईंट जो आहे तो रिटर्न नोट्स मध्ये सगळ्या गोष्टी आणल्या आणि मग त्याचा फायदा त्यांना झाला. आता मी जस्ट येत होतो, आपले जुने स्टुडंट आहेत खूप, म्हणजे 19 पासून एक्सलन्स, ते कंटिन्यू इंटरव्ह्यू देतात, मार्क इम्प्रूव्ह होत नाहीत. आता मला स्पेशली भेटायला आलं, म्हटलं तीच गोष्ट सांगत होतो की एक गोष्ट करायची की बाबा GS4 मध्ये 2.3 आहे, मी यासाठी एवढं कंटेंट वापरणार आहे. भले तुम्ही 10 पुस्तकं वापरून नो डाऊट ते सगळे एका जागेवर आणा, एका जागेवर अलाइन करून ठेवा. जिओग्राफीमध्ये एक नदी प्रणाली विषय दिला प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये, तर तो तुम्ही ते केला पाहिजे. जिओग्राफीमध्ये आपल्याला वर्ल्ड जिओग्राफी आहे, फिजिकल आहे, महाराष्ट्र आहे, एक टॉपिक कुठला तरी आपण घेतोय, महाराष्ट्र टुरिझम घेतोय, ते सगळं एका जागेवर आणलं पाहिजे, म्हणजे एका ठिकाणी सगळं असलं पाहिजे. मग ते मल्टिपल रिव्हिजन मध्ये लक्षात येतं, तो पण एक पॉईंट आहेच. तर सगळ्यांना असं सांगणार आहे की म्हणजे याच्यातून क्रक्स मिळतो की कन्सोलिडेट करता आलं पाहिजे, स्कॅटर्ड ठेवू नका गोष्टी. जरी ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल ना तरी काय होतं, एका जागेवर गोष्टी असल्या त्याला रिव्हिजन भरपूर देता येतात. आणि त्या रिव्हिजनला मग तुम्ही जसं म्हटलं की फोटोजेनिक मेमरी म्हणा किंवा जस्ट एकदा ओव्हरलुक केलं तरी परीक्षेमध्ये क्लिक होतं, तर तो एक भाग आहे. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण पण आता त्या अप्रोचवर काम करतो की खूप चर्चा असते अप्रोच. एक असा वर्ग आहे पर्टिक्युलरली मी ऑब्झर्व केलं की ते ऍक्सेप्ट करत नाही की अप्रोच वगैरे असा काही गोष्ट असतो. आणि दुसरा एक वर्ग असा असतो की हा अप्रोच आहे आणि त्याच्यामुळे चांगले मार्क पडतात, कमी अभ्यासात जास्त आउटपुट मिळतं. तुम्ही कधी याच्यावर विचार केलाय का किंवा तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे? हो, मला असं वाटतं की अप्रोच असतो, पण जर तुम्ही स्वतःहून PYQ जर सोडवले, करेक्ट, म्हणजे फुल लेंथ पेपर जर सोडवले तेच तर तुम्हालाच लक्षात येते की अप्रोच म्हणजे नेमकं काय. उदाहरणार्थ की आपल्याला माहिती GS2 मध्ये ऍक्ट वर 30 प्रश्न आहेत, बरोबर, पण तुम्ही अजून जर मागच्या 3 वर्ष जर सोडवले तर मायनर ऍक्ट वर हार्डली 12 प्रश्न येतात, बरोबर. मग तुमची त्यामध्ये प्रशासकीय कायदे असतील, लँड रेव्हेन्यूवर 3-4 प्रश्न आहेत. येस, त्यामध्ये पण कधी कधी ऑड आर्टिकल विचारतात आणि काही कॉमन आर्टिकल विचारतात, किंवा त्यामध्ये सोशल लेजिस्लेशन नावाचा पॉईंट आहे, त्यामध्ये महिला आणि बालकांशी रिलेटेड कायद्यांसंदर्भात आहे.
तर मला वाटतं की अप्रोच हा असतो, पण तो स्वतः जर फाइंड आउट केला तर तो आपल्याला जास्त पडतो. कारण की दुसऱ्यांनी सांगितलेला रेडमेड अप्रोच हा बऱ्याचदा आपल्याला पटत नाही. त्यामुळे स्वतः म्हणजे शेवटी कसं असतं की आपल्याला आपले एव्हिडन्स जास्त ट्रस्ट देतात. सो आपण जर PYQ कंटिन्युअस सॉल्व्ह केलं तर तो अप्रोच आपला स्वतःच डेव्हलप. आता याच्यामध्ये फक्त काय होतं, खूप जणांचं कन्फ्युजन, अप्रोच म्हणजे खूप लोक ट्रिक्स समजतात. अप्रोच म्हणजे माझी जी कन्सेप्ट आहे, अप्रोच काय की एक मार्ग आहे, एक पद्धत आहे तुम्हाला. आता MLRCचा विषय तुम्ही घेतला, सुधाकर सरांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलं. सुधाकर सरांनी 10 सेक्शन सांगायचे फक्त MLRC मधले, त्यातले कमीत कमी 2 ते 3 प्रश्न येतात. हा त्यांचा अप्रोच आहे किंवा त्यांचा अनुभव आहे की त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे कुठल्या टॉपिकचं काय महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. हा अप्रोचचा एक भाग झाला. अप्रोच म्हणजे फक्त ट्रिक्स हा प्रकार नाहीये की तुम्ही काहीतरी तुक्केबाजी करताय, मार्क येताय. अप्रोच स्टार्ट्स फ्रॉम राईट्स की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय, रट्टा मारताय, समजून घेताय, लक्षात ठेवताय, रिव्हिजन करताय, कुठल्या टॉपिकची काय डिमांड आहे, या क्वेश्चन जसं PYQ अनालिसिस इज अ पार्ट ऑफ अप्रोचच. बरोबर आहे. मग हळूहळू तुम्ही जेव्हा ह्या गोष्टींवर डेव्हलप करता, मग तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात की कधी कधी उत्तर माहित नसताना ते मागच्या अनुभवावर म्हणा किंवा MPSCची तसे प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणा, तर तुमच्या लक्षात येते की हा बाबा हा. आता एक ती मागच्या वेळेस मी मेन्सच्या आधी 2 गोष्टींवर जस्ट पेपरच्या आधी बसल्या सांगितलं की कॉन्सन्ट्रेट झोन थेअरीवर प्रश्न येईल, त्याच्यावर आला. वुमन रिझर्वेशन बिलवर येईल, तो आला. हा अप्रोच आहे की तुम्हाला तो सेन्स पण डेव्हलप झाला पाहिजे की काय महत्वाचं आहे काय नाही. म्हणजे थिअरी जे पार्ट आहे आपण त्याला म्हणतो ह्युमन जिओग्राफीचा पार्ट, किंवा त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी म्हणतो. त्यातल्या आपल्याला माहिती याच्यावर प्रश्न विचारून झाला, याच्यावर विचारून झाला, याच्यावर आता हे 2-3 आहेत एवढे महत्वाचे, याच्यावर येऊ शकतो. म्हणजे हा पण एक भाग अप्रोचचा आहे. ते पहिले तर सगळ्यांनी हे बाजूला केलं पाहिजे, अप्रोच इज नॉट अ ट्रिक्स, ही गोष्ट पहिले समजून घ्या की. आणि मग त्या अनुषंगाने जर केला तर तुम्ही म्हणताय तसं की येतो. अजून एक दुसरी गोष्ट याच्या अनुषंगाने अशी मला जाणवली की खूप जणांना याला अप्रोच म्हणतात हे माहित नसतं, आणि त्यांनी PYQ सोडून त्यांच्या त्या गोष्टी इतक्या डोक्यात गेलेल्या असतात की त्यांच्याकडून ते नॅचरली होतं. मग त्यांना असं वाटतं की मी जो अभ्यास केला, मी जे PYQ केलं त्यामुळे माझ्या ह्या गोष्टी वर्क झाल्या. ऍक्च्युअली इज अ पार्ट ऑफ अप्रोच. तर तो एक विषय झाला. आता आपण महत्वाच्या इंटरव्ह्यूकडे होऊया. म्हणजे मला रोहितची तुमची पर्सनॅलिटी खूप सिमिलर वाटते. एक तर तुम्ही दिसायला पण दोघे त्याच पद्धतीने, स्वभाव पण तसाच आहे. रोहितला मागच्या 77 मार्क होते, तुम्हाला 75 आहेत. तुम्हाला असं काय वाटतं की ह्यावेळेस ह्या गोष्टी असं मला वाटतं की वर्क झाल्या असतील, कारण एक्झॅक्टली तर आपण प्रेडिक्ट नाही करू शकतो त्यांना काय वाटलं असेल. आपण एक फक्त अंदाज बांधू शकतो की ह्या गोष्टी कदाचित माझ्या बाजूने गेल्या असतील म्हणून मला 75 आउट ऑफ 100 मार्क आले. तर कुठल्या गोष्टी असं वाटतं? ऍक्च्युली असं फिक्स आन्सर असं नाही. हा बरोबर, तेच पर्सनॅलिटी टेस्ट. करेक्ट. आणि म्हणजे मी असे इन्फॉर्मली ज्या मित्रांमध्ये बोलतो त्यावेळी असं मला वाटतं की एखादी व्यक्ती रूम मध्ये येते तेव्हा काहीतरी एक वाईब्स घेऊन येते. बरोबर. तिच्याकडे बघता क्षणी आपल्या मनामध्ये काहीतरी एक सबकॉन्शियस जजमेंट पास होत असतं. सो मला वाटतं ते मॅटर करतात. आणि त्याचबरोबर मग आपण देणारे आन्सर त्यांना एक लेवल पण समजते. म्हणजे काही जणांचे इंटरव्ह्यू म्हणजे मला असं आनंद की खूप मोठे होतात, पण त्यांना खूप बेसिक प्रश्न विचारतात. बरोबर. आणि काही जणांची लेवल वाढत जाते किंवा त्यांना मुद्दा म्हणून क्रॉस केला जातो. सो त्याला असं फिक्स असं आन्सर काय नाहीये. पण मला असं वाटतं की माझ्या बाबतीत जर वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर मला मराठीमध्ये चांगले विचार मांडता येतात माझे. आणि थोडंसं वाचन किंवा नवीन गोष्टी बघायची सवय आहे. पर्टिक्युलरली म्हणजे आता टेक्नॉलॉजी नवीन किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये प्रशासन कसं आहे किंवा स्टार्टअप्स मध्ये आता काही इनोव्हेशन चालू आहे, या गोष्टी आणि इंटरव्ह्यू वगैरे बघायची सवय आहे. मग त्या लोकांचं आर्टिक्युलेशन स्किल किंवा उदाहरणार्थ यावेळेस मला असं विचारलं होतं की तुमचं स्ट्रॉंग पॉईंट अनालिटिकल ॲबिलिटी आहे, तर ह्या स्ट्रॉंग पॉईंट मध्ये तुम्हाला लॉस होऊ शकतो. मी मध्ये एक एंटरप्रेन्योरचं पुस्तक वाचलं होतं, तर अनालिसिस पॅरालिसिस नावाची गोष्ट. अच्छा. म्हणजे खूप जास्त अनालिसिस करत गेलं तर डिसिजन मेकिंग. मी हे टर्म तिथं सांगितलं होतं की खूप जास्त अनालिसिस केलं तर अनालिसिस पॅरालिसिस होऊ शकतं आणि डिसिजन मेकिंग डिले होऊ शकतं. बरोबर. मग ह्या कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त म्हणजे भाव सांगण्याची जी स्किल आहे मग ती मला वाटतं की अशी वाचून किंवा चांगल्या लोकांच्या आर्टिक्युलेटेड इंटरव्ह्यू बघितली बरोबर तर ते होऊ शकतं असं वाटतं. ही खूप महत्वाची गोष्ट लक्षात आली माझ्या पण,
इंटरव्ह्यूची तयारी करणार आहे, पर्टिक्युलरली दुसऱ्या कुठल्या एक्झाम असतील, आता सिव्हिलचे बाकी आहे, FSO बाकी आहे, किंवा पुढच्या वर्षी 24ला राज्यसेवेसाठी, तर राज्यसेवा मेन्स झाल्यानंतर मला असं वाटतं रोज एक इंटरव्ह्यू बघायला काही हरकत नाही. म्हणजे जे काय टॉप मोस्ट इंटरव्ह्यू असतात जे युट्यूबला म्हणा किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून असतात. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट जस्ट ऑब्झर्व केली तुम्ही, जान्हवी कपूरचा एक इंटरव्ह्यू होता लंडन टॉकचा, तर तिनं एक उत्तर एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलं होतं की आपण युजली सिनेमावाले जे ऍक्टर ऍक्ट्रेसकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन की यांना एवढ्या काही गोष्टी माहीत नसतील, पण तिथं तुम्हाला लक्षात येतं की तो माणूस कशा पद्धतीने विचार करतो आणि कशा पद्धतीने उत्तर देतात, तर त्यातूनही आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. तर इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये हा एक महत्वाची गोष्ट ऍड करायला पाहिजे आता, की इंटरव्ह्यूज बघणे, चांगल्या चांगल्या लोकांचे विचार ऐकणे, बघणे, त्या ज्या पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी फ्रेजेस आहेत किंवा जे काही पॉप्युलर टर्मिनॉलॉजी असतात तर त्या लक्षात ठेवणे, त्याचा अर्थ समजून घेणे आणि त्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरणे. दोन गोष्टी येतात, एक असतं डॉर्मंट मेमरी आणि एक असतं तुमची ज्याला आपण फंक्शनल मेमरी. डॉर्मंट मध्ये काय तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला तुम्ही सांगता, पण तुम्ही बोलण्यामध्ये तो वापरत नाही. तर जी डॉर्मंट आहे तिला फंक्शनल केलं पाहिजे, ते वापरात आणले पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आजच्या इंटरव्ह्यू मधून इंटरव्ह्यू प्रिपेअर करणाऱ्यांसाठी मला असं वाटतं मिळाली की थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी पुढच्या इंटरव्ह्यू सेशन मध्ये हे आवर्जून नमूद करेल की चांगले चांगले इंटरव्ह्यूज बघितले पाहिजे, ते कशा पद्धतीने बोलतात आणि त्यांचे काय विचार आहेत. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आपली पर्सनॅलिटी एक घडत असते आणि मग कुठेतरी त्या पर्सनॅलिटीला रिफ्लेक्शन हे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये होत असतं. जर तुम्ही सुरुवातीला गोष्ट सांगितली ना, एक फॉर्मर UPC चेअरपर्सन MIT ला फॅकल्टी असताना आमची भेट व्हायची, त्यांचे स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही एंट्री केल्या केल्या आमच्याकडे गोष्टी रेडी असतात की हा काय प्रकारचा व्यक्ती समोर तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स, बाकी बऱ्यापैकी एंटरटेनच असते. तर ती पण गोष्ट असते. त्यामुळं तिथे आपण एक्झॅक्टली काय उत्तर देतो यापेक्षा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही कुठल्या व्हाईब्स घेऊन आतमध्ये एंट्री करता, ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यामुळं पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूला शॉर्ट टर्म मध्ये बघू नका, 1-2 महिने तयारी करतो. इट शुड बी अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. म्हणजे ते दीर्घकालीन त्याच्यावर थोडं थोडं काम करून तुम्ही ती बनवली पाहिजे, जी तुमची इंटरव्ह्यू मध्ये रिफ्लेक्ट होईल. याच्या व्यतिरिक्त आता दुसरी एक गोष्ट असते की इन जनरल की प्रिपेअर करत असताना तुम्ही आता रिडिंग मध्ये बरेच मित्र वगैरे सगळे बसतात, काही खूप जवळचे मित्र असतात. आपल्याला असं बऱ्याच वेळा वाटतं की अरे हा खूप मेहनत घेतो पण याला यश मिळत नाही. तर मला असं काय वाटतं की विद्यार्थ्यांच्या कुठल्या कॉमन चूक आहेत की ज्याच्यामुळं अभ्यास करूनही सक्सेस मिळत नाही? म्हणजे आम्ही 2 गट करू इच्छितो. एक तर खूप अटेम्प्ट झाले आणि 2-3 अटेम्प्ट झाल्यावर होतं की आपलं सॅच्युरेशन येतं. म्हणजे तेच पुस्तकं बारकाव्यानं वाचण्याची जी आपली क्युरिओसिटी आहे ती संपून जाते. त्या केसमध्ये आपण थोडंसं अभ्यासाची पद्धत बदलली. म्हणजे कधी कधी मग पॅसिव्हली व्हिडिओ बघणं, कंटिन्युअसली इन्फॉर्मेशनची ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून बॉम्बार्डमेंट करणं किंवा आपण ग्रुप डिस्कशन करणं चांगल्या पद्धतीने 1-2-3 मुलांमध्येच केलं तर ते होऊच शकतं असं मला वाटतं. आणि म्हणजे जे नवीन विद्यार्थी की तर त्यांना मला वाटतं की त्यांचा अभ्यासातला अटेंटिव्हनेस जरा जास्त असतो नवीन विद्यार्थ्यांचा, कारण सगळे नवीन नॉलेज वगैरे असतात. तर म्हणजे मग ते अभ्यासामध्ये अजून मग रुची वाढवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. किंवा सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की ग्रुप पण आपला जरा थोडा मॅटर करतो. की जर आपल्या म्हणजे सहवासातले कोण जर झाले असते, उदाहरणार्थ माझ्या 2022च्या बॅचमध्ये भूषण कदम, विनय सोनवणे असे क्लास 1 ऑफिसर झाले होते. तर मग त्या रिलेटेबल गोष्टी वाटतात की असं कॉन्फिडन्स वाटतो आपल्यातलं कोणतं होऊ शकतं, मी पण होऊ शकतो. किंवा आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रास देऊ शकतो की काय केलं कसं केलं. सो ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता मी यश मिळाले म्हणून असं खूप एक्स्ट्राऑर्डिनरी असं नाही, मी सुद्धा फिअर मधून गेले, मला सुद्धा अनसर्टनिटी होती, पण ते रिलेटेबल होतात गोष्टी. त्यामुळं संगत पण मला असं वाटतं की थोडं मॅटर करते. पण त्याचबरोबर आपण मग जर असं ग्रुप भेटला नाही किंवा सर्वांनाच असं भेटू शकत नाही किंवा प्रेशरना वगैरे, तर आपण मग कोणत्याही माध्यमातून अभ्यास किंवा उदाहरणार्थ की मला एकदा HRDचा अभ्यास करताना असं खूप त्याच गोष्टी वाचून थोडं बोललं. मग मी घरी असताना माझ्या एका रूम मध्ये मी मोठ्यानं बोकून पण अभ्यास केला, लहानसारखा पाठांतर किंवा असं कोणाला तरी शिकवतोय असं समजून बोर्डवर लिहून. सो
काही करून आपल्याला अभ्यासातला अटेंटिव्हनेस वाढवणं हे खूप महत्त्वाचं असतं. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे मी आता जनरली जेव्हा रिडिंग मध्ये जाऊन बघतो ना, पूर्वी कसं होतं की बाबा ओरिजिनल टेक्स्ट बुक वाचा, स्वतः नोट्स काढा. नोट्स पर्यंत ठीक होतं की खूप रेडीमेड बुक्स किंवा नोट्स वगैरे यायच्या. आता त्याच्यामधलाही तुम्हाला क्रक्स पाहिजे असतो आणि बऱ्याच लोकांना स्वतः वाचायचा कंटाळा येतो. त्यामुळं युट्यूबवर वाचणारे व्हिडिओ काही बॅच असतील तर म्हणजे की ते वाचूनही दुसऱ्यांना दिलं पाहिजे इथपर्यंत मुलांची आता आली. म्हणजे आम्हाला शाळेमध्ये एक सर म्हणायचे की अरे मी तुम्हाला ते सगळा क्रक्स काढून देतोय, तुमच्या तोंडापर्यंत आणतोय, तुम्ही तरी हे करताय. असं रेडीमेड अप्रोच जो आला ना, त्यामुळं अॅनालिटिकल स्किल फार कमी होतात. दुर्दैवी आहे, पण यशदामध्ये काही ट्रेनिंग वाल्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की ज्या करंटली बॅचेस असतात त्यांना प्रॉपर ड्राफ्ट पण करता येत नाही एखादा इश्यू. तो आता तुम्ही युपीएससी करून आल्यामुळे तुम्हाला तो एवढा प्रॉब्लेम येत नाही. ज्यांनी फक्त ऑब्जेक्टिव्हची तयारी केली आहे तर ते अॅनालिटिकल स्किल म्हणा किंवा रायटिंग स्किल म्हणा ते कुठेतरी लॅकिंग आहे. तर तो पार्ट जो आहे म्हणजे अनालिसिस स्वतः केलं पाहिजे, स्वतः पीवायक्यू अनालिसिस केलं पाहिजे. यांना आपल्याला पण काही गोष्टी कळतात, आपल्याला काही गोष्टी समजतात. प्रत्येक गोष्ट रेडीमेडसाठी जर आपण 8 तास केला तर मग स्वतःची जी काही स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि कधीतरी एखादा पेपर आउट ऑफ बॉक्स आला तिथे आपली दांडीकुल होते. म्हणजे आपण पूर्ण तयारी केली, यॉर्करची केली आहे, बाउन्सरची केली आहे आणि ऐन वेळेला एखादा चायनामन बॉलर आला किंवा दुसरा तिसरा बॉल आला तर आपल्याला ते लवकर कळत नाही बॉल कुठून टर्न कसा होतो. म्हणजे थोडक्यात हा प्रकार आहे. तर ते प्रिपेअर करत असताना मला असं वाटतं कुठेतरी अटेंटिव्हनेस वाढवणं हा खूप महत्वाचा पॉईंट होता. त्यामध्ये व्हिडिओ बघणं असेल, स्वतः ग्राफिक्स काही सर्च करणं असेल, कुणाला मित्राला समजावून सांगणे असेल, तर जेणेकरून तुमचा अटेंटिव्हनेस वाढेल. ही एक महत्वाची गोष्ट होती. अजून आता जे 2024ला तयारी करतायत त्यात पर्टिक्युलरली मागच्या 4-5 वर्षापासून जे तयारी करतायत तर त्यांच्यासाठी काहीतरी 2-3 गोष्टी असं सांगा की तुम्ही 1, 2, 3, 4 ह्या गोष्टी करा, तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, मी म्हणजे थोडे माझे सांगेल की असं स्पेसिफिकली बुलेट पॉईंट असं नाही, ठीक आहे, काही गोष्टी की सर्वात महत्वाचं की टेम्परामेंटच्या बाबतीत म्हणजे माझं असं मत आहे की म्हणजे हे कदाचित बऱ्याच जणांना रुचत नाही, पण फर्स्ट पॉझिटिव्हिटी काही कामाची म्हणजे फॉल्स पॉझिटिव्हिटी असं काही काम जे मी त्याला फील गुड म्हणतो. मी त्याला एक शब्द देतो, फील गुड वर्सेस सिलेक्शन साठी लागणाऱ्या गोष्टी. तर मी जे म्हटलं होतं की फील गुड हा तुम्हाला खूप चांगला ठेवतो आणि सिलेक्शन साठी लागणाऱ्या गोष्टी करत असताना तुम्हाला असं वाटतं तुम्ही चुकीचं करताय, सगळं जग काहीतरी वेगळं करतंय. हा जो म्हणजे थोडस ते काय म्हणतात एक टर्म आहे की ओनली पॅरानॉइड सर्व्हाइव्हज. करेक्ट. म्हणजे तुम्हाला थोडी इन्सिक्युरिटी पाहिजे, मी कमी पडतोय कंटिन्युअसली प्रिपरेशनच्या काळात. तरी एक्झाम झाल्यानंतर ठीक आहे आपण पॉझिटिव्ह राहू शकतो, पण प्रिपरेशनच्या काळामध्ये पॅरानॉइडच राहिलं पाहिजे की माझं हे सुटू शकतंय. कारण की ज्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे, उदाहरणार्थ माझे 0.5 मार्कने आता मला डीसी भेटले, बरोबर, कारण की दुसरा कॅन्डिडेट हा फक्त 0.5 माझ्यापेक्षा लांब. बरोबर. तर मला वाटतं की ओनली पॅरानॉइड सर्व्हाइव्हज म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली घाबरत म्हणजे सुटून जाईल अशा मानसिकतेतून अभ्यास केला पाहिजे. बरोबर, असं एक वाटतं मला. आणि त्याचबरोबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आता जे आपण म्हणलो की व्हिडिओ ऑडिओ बघायला काहीच हरकत नाही, किंवा दुसऱ्यांनी अभ्यास करून ते रिव्हिजन बॅच वगैरे तेही काही हरकत नाही. पण आपण असे रॅन्डम एकाच सब्जेक्टचे बरेच व्हिडिओ बघितले तर ते आउटपुट देत नाही. म्हणजे तुम्ही एकच हिस्ट्रीचा व्हिडिओ बघा फॉर एक्झाम्पल, पण तो रिपिटेटिव्हली तोच बघा. मी काल काय सांगितलं, एक जस्ट व्हिडिओ नंतर लिहिलं होतं की कुठल्याही एखाद्या दगडाला देव माना, त्याला शेंदूर लावून देव माना आणि त्याची पूजा करा, तुम्हाला यश निश्चित मिळतं. कधी कधी लेट होतं. तुम्ही जे म्हटलं थोडक्यात की जर हिस्ट्रीसाठी तुम्ही एक सोर्स करताय तोच करा, स्टिक टू दॅट. तुम्ही एखादा मेंटर सिलेक्ट करताय किंवा एखाद्याची स्ट्रॅटेजी वापरताय, बस त्याची स्ट्रॅटेजी वापरा. याचं थोडं त्याचं थोडं याचं थोडं केलं की ते शेवटी इट विल लँड इन कन्फ्युजन, म्हणजे ते काही होणार नाही. तर तोच त्यांनी हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल देऊन सांगितलं की सोर्सेस किंवा जी स्ट्रॅटेजी आहे, अप्रोच आहे, तुमची जी काय पद्धत आहे ती एकच ठेवा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करून कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करा. याच्या व्यतिरिक्त जस्ट असं एक गोष्ट म्हणून की किती वेळा तुम्ही एक वडापाव खाऊन दिवस काढलेत? नाही, म्हणजे मी तसं मध्यमवर्गीय कुटुंबातून, पण मला असं फार काही स्ट्रगल फार नाही, म्हणजे बऱ्यापैकी प्रिव्हिलेज म्हणू शकतो. म्हणजे मोस्ट ऑफ द स्ट्रगल मला सायकोलॉजी बसला की म्हणजे अभ्यासाला बसणं, तो म्हटलं आपण की अटेंटिव्हनेस ठेवणं किंवा ऍक्टिव्हली अभ्यास करणं, हाच एक स्ट्रगल होता.
त्याच्या पलीकडे मला अशा आर्थिक अडचणी पण फार नव्हत्या मला. आणि मला एक कॉन्फिडन्स पण होता की वर्स्ट केसमध्ये मी प्लॅन बी म्हणून कॉर्पोरेटमध्ये थोडंसं ट्रेनिंग करून जाऊ शकतो. मेकॅनिकल टू कॉर्पोरेट काय? माझं टेक महिंद्रामध्ये सिलेक्शन झालं. अरे मग त्यामुळे मला असं वाटलं की मी IT सॉफ्टवेअर डेटा सायन्स अशी जी फील्ड त्यामध्ये मी करू शकतो. आणि मॅथमॅटिक्स अँड टेक्निकलमध्ये मला मनापासून रुची. बरोबर. आणि 23ला तर ती सुद्धा म्हणजे हे गेली मला STLला स्कोर चांगला होता, त्यामुळे ती पण सिक्युरिटी थोडी कमी झाली. त्यामुळे असं स्ट्रगल हा माझा मोस्टली सायकोलॉजिकल जो असतो की तो कॉम्पिटिटिव्हनेस टिकवणं हा माझ्याकडे स्ट्रगल होता ऍक्च्युली. की म्हणजे ते स्पोर्ट्स सायकोलॉजी बद्दल यामध्ये मी खूप वाचलं होतं. बरोबर. की टेम्परामेंट टिकवणं पर्टिक्युलरली मॅचच्या काळामध्ये जर म्हटलं तर माझं स्ट्रगल जसं की GS4 हा शेवटचा पेपर असतो आणि ती एनर्जी नंतर नंतर कमी होऊन जाते. GS4ला मानसिकता अशी व्हायची की एकदा पेपर देऊन बाहेर यावं आणि एन्जॉय करावं. या वेळेला मग ती काळजी घेतली होती कारण माझ्या 2 वर्षी GS4 पोहोचलेलं. मग GS4ला मी अप्रोच ठरवलं की माझा लॉस होणार आणि त्याच्यावर मग मी स्पेशली प्रिपेअर केलं होतं. तेवढंच ठरवलं. एक्झॅक्टली हीच गोष्ट मी काल सांगितलं. कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना, मी हे म्हटलं की तुम्ही ऑलरेडी 600 प्रश्न सोडवलेले ऑलमोस्ट. आणि तुम्ही फिजिकली एक्झॉस्ट झाला, झोप जास्त नाहीये, जेवण वेळेवर कुठेतरी बाहेर सेंटर आहे काय, तुम्ही एवढे एक्झॉस्ट होता ना त्या पेपरमध्ये यू जस्ट गेट कॅरीड आले. तुम्ही डोकं लावत नाही ऑल बोथ लवकर पेपर कसा संपेल. आणि त्यामुळं खूप जणांना GS4 मध्ये मार्क येत नाहीत. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जर तुम्ही सायन्सवर थोडं काम केलं आणि अप्रोच केला 25+ तिथे पडतात, तुम्हाला इकडे 50 इकॉनॉमीला पडले तर 75 टोटल होते. पण अनफॉर्च्युनेटली 23ला एक्झामला फक्त 32 मार्क आहेत GS4 मध्ये. टॉपर आपण बघितलं 86 चा टॉपर आहे. 80 पर्यंत माझ्या खूप जवळचे काही स्टुडंट 77-75 वाले पण मी बघितले. तर मला असं वाटतं की तिथे ही गोष्ट फार मी याच्या आधी पण खूप वेळा सांगितली आहे. सुधाकर सरांनी पर्टिक्युलरली मला ही गोष्ट सांगितली होती की एक्झॉस्ट होऊ नको, रूम जवळ घे, जेवणासाठी धावपळ करू नको, पाहिजे तर ब्रेक मध्ये आराम कर, रेस्ट कर, ब्रेन जो आहे तो फंक्शनल ठेव. खूप जास्त ओव्हरलॅप केले की तो हँग होतो परीक्षेमध्ये. तर जो माणूस एनर्जी कन्झर्व करेल GS4ला त्याला कमीत कमी 3-4 मार्कांचा ऍडव्हान्टेज हा असणारच आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरचं 200 जे त्या दिवशी आलेलं नाही. त्याने असंच एक दिवशी कोच सोबत डिस्कस करताना रिटायरमेंटचा प्लॅन सेट केला होता. त्यांचं असं म्हणणं की एवढं लोक रिटायरमेंट घेऊ नको, विल सेट न्यू टार्गेट, 200 टार्गेट करूया. आणि त्याच्या आधी खूप दिवस दुसऱ्या दिवशी मॅच आहे तर रात्री 2-2:30 वाजता अलार्म लावून उठणे, 4-5 जे काय पाणी सफिशियंट क्वांटिटी पाहिजे तेवढं पिणे, की जेणेकरून 200च्या वेळेस मी एक्झॉस्ट नाही झालं पाहिजे. GS4 ची तयारी ही आतापासून केली पाहिजे की तुम्हाला त्या दिवशी म्हणजे प्रिलिम्सच्या नंतर की त्या दिवशी आपण काय एक्झॉस्ट होतो, कशा गोष्टी होतो, त्याला मी कशा पद्धतीने प्रिपेअर केलं पाहिजे की मी GS4ला एक्झॉस्ट झालेलं नसेल, मी फ्रेश टवटवीत असेल, माझं 100% देऊ शकेल. हा क्रक्स आहे तुमच्या बोलण्यातला. आणि मी पण ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या ह्याच होत्या की पेपरच्या काळामध्ये अभ्यास कमी झाला तर चालेल, फक्त तुम्ही स्वतःला एक्झॉस्ट करू नका, जास्त प्रेशर मध्ये आणू नका. एकदम फ्री माइंडनं चांगल्या पद्धतीने असेल तर परीक्षेत सुस्त पण अवघड प्रश्न पण बरोबर येऊ शकतात. अर्धी पब्लिक तशी गेली. आयडियली असे प्रिपरेशन पाहिजे, म्हणजे हे 100% होत नाही, पण आयडियली आपण प्रयत्न केला पाहिजे की त्या 3 दिवसामध्ये एक्झॉस्ट फक्त एक्झाम हॉलमध्ये सुद्धा. करेक्ट. खूप महत्वाची गोष्ट आहे. नोट इट की एक्झामच्या दिवसांमध्ये फक्त हॉलमध्ये एक्झॉस्ट झालं पाहिजे, बाहेर नाही. एक पैसे 2 शिल्लक जाऊ द्या, व्याजानं काढा, जवळ रूम घ्या, फूड ऑर्डर करा, बाकी डोक्याला ताण देऊ नका, रिक्षावाल्यांसोबत वाद घालत बसू नका, गाडीवर जाणं येणं करू नका, सेंटरच्या जवळ तिथे राहा, जेणेकरून फिजिकली होणार नाही, मेंटली होणार नाही आणि तुमचं जे काही एक्झर्शन ते प्रश्न सोडवण्यामध्ये होईल. खूप महत्वाची गोष्ट होती. GS4 वर आपण कन्क्लूड करूया. परत कधी निवांत सेलिब्रेशन नंतर वेळ भेटला तर आपण बोलूया. खरं तर खूप महत्वाचा वेळ जो सेलिब्रेशनचा तो त्यांनी आपल्याला दिला. मला वाटतं निश्चितच तुम्ही यातून बरंचसं काहीतरी गेन होऊन तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये फायदा होईल. यासाठी विनीत तुमचे खूप खूप आभार. म्हणजे हा तुमचा खूप महत्वाचा सेलिब्रेशनचा टाइम मी घेतला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर, मला या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आणि माझी मतं मांडायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. Thank you, Vinit, once again from MPSC exam. Thank you.